ओके. तामसा इथे काल काही अज्ञात म्हणजे जवळपास 25 ते 50 जण आम्ही तामसा पूर्ण मार्केट आणि जुन्या गावामध्ये दगडफेकीचं फेक करून भीतीचं वातावरण अजून दहशत निर्माण केली आहे. त्याच्या निषेधार्थ तामसा मार्केट पूर्ण कडकडीत बंद आहे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करून योग्य कारवाई करण्यात यावी ही आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशनला. काल झालेल्या प्रकरणाचं रात्री आनंदानं शांत झालं. रात्री दगडफेक केली सगळ्या मार्केटमध्ये दुकानानं गावानं चौकात जाऊन दगडफेक केली त्यांनी. त्याचा निषेध म्हणून आम्ही आज मार्केट बंद ठेवणार. गुन्हेगाराला पकडण्यात यावा, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, त्याच्यासाठी आम्ही मार्केट बंद ठेवून निषेध पाळणार आहे. गुन्हेगारावर बारालिंगापासून याची सुरुवात झाली एका युवतीच्या छेडछाड प्रकरणापासून. आणि त्या छेडछाड प्रकरणामध्ये असं सांगितलं मग आमच्या एका माणसाने सांगितलं की तुम्ही इथं देवा धर्माच्या ठिकाणी असं काय करू नका. त्याचा रोष ठेवून त्याला गावात घरी आल्यावर एकट्याला धरून एकट्याला गाठण्यात आलं आणि मग त्याच्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. तिथून या प्रकरणाची सुरुवात झाली आणि प्रकरण वाढत काल संध्याकाळी जेव्हा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सगळे बांधव आमचे या पोलीस स्टेशनला आले असता काही जण मध्ये होते, काही जण बाहेर होते, तर त्यांच्यावर बाजारातून पुन्हा दगडफेक करण्यात आली. त्या दगडफेकीचं प्रत्युत्तर देण्यासाठी काही जणांनी दगडफेक करावं लागली पोलीस स्टेशन कडून. पण आता हे सगळं प्रकरण त्या ठिणगी आहे ती बारालिंगाच्या देवस्थानाच्या या कार्यक्रमापासून सुरुवात झाली.